रविवारी सकाळी 3 अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले अन रांजणगावात एकच खळबळ उडाली। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळे परिसरात ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला एक महिला आणि तिच्या 2 चिमुकल्या शरीराची राख मिळाल्यानं पुणे जिल्हा हादरून गेलाय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या महिलेची आणि तिच्या लहान मुलांची हत्या केल्याचा संशय आला, त्यामुळे हा मारेकरी कोण याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। पोलिसांच्या अंदाजानुसार या महिलेला तिच्या नवऱ्याने किंवा अज्ञात व्यक्तीनं ठार मारून जाळल्याचा अंदाज आहे। हे तिन्ही मृतदेह बहुतांश जळाले असले तरी महिलेच्या हाताचा काही भाग मात्र शिल्लक राहिला होता। फॉरेन्सिक पथकाकडून या सगळ्या अवशेषाची तपासणी करण्यात आली आहे। तेव्हा महिलेच्या उजव्या हातावर जय भीम असा टॅटू गोंदवला असल्याचं निदर्शनास आलंय। यावरून आता पोलिसांना या महिलेची आणि तिच्या मुलाची ओळख पटविण्याचे कठीण काम करावे लागणार आहे। पोलीस अधिकारी संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी येत पाहणी केली। या मृतदेहाचं आता शवविच्छेदन केलं जाणार आहे। आई आणि मुलांना जिवंतपणीच जाळले की त्यांना ठार मारून नंतर त्यांचे मृतदेह जाळण्यात आले याचा उलगडा शवविच्छेदन चाचणीतून समोर येणार आहे।